शारदा गणपती क्रिएशन्समध्ये गेल्या 6 वर्षापासून मी मूर्ती घेते। शाडू मातीमध्ये पण याच्याकडे आपल्याकडे 10 ते 12 मॉडेल आहेत अवेलेबल। ह्या मूर्ती सेम आहे, हा बिफोर ड्रेपरीचा लुक आहे मूर्तीचा आणि हा नंतरचा आहे। तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे फॅब्रिक चॉईस करू शकता। तसेच आपल्याकडे लेस पण भरपूर अवेलेबल आहेत। ते बालगणेश फेटा अवेलेबल आहे, पैठणी फेटा आहे। पीओपी मध्ये पण आपल्याकडे 1 फुटापासून 3 फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहेत। ट्रेंडिंग मध्ये असलेले अघोरी गणपती तेही आपल्या स्टॉलवर अवेलेबल आहेत। सध्या ट्रेंडिंग चालणारी विघ्नहर्ता मूर्ती पण आपल्याकडे 2 फुटामध्ये अवेलेबल आहे। फुल डायमंड वर्क पण करून दिलं जातं। फ्रेंड्स, तुम्हाला या ठिकाणी मूर्ती बुक केल्याच्या नंतर अशा प्रकारे ड्रेपरी सुद्धा तयार करून मिळेल। तुम्हाला जर तुमच्या बाप्पासाठी अशी सुंदर वेगवेगळ्या प्रकारची ड्रेपरी तयार करायची असेल तर ते ऑप्शन देखील यांच्याकडे अवेलेबल आहे। फक्त फेटा करू शकता किंवा तुम्ही संपूर्ण ड्रेपरी सुद्धा यांच्याकडून तयार करून घेऊ शकता। त्याचे चार्ज वेगळे असणार आहेत। त्याचे चार्ज वगैरे काय असणार आहेत हे पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर खूप सुंदर सुंदर ड्रेपरीचे बाप्पा देखील तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळणार आहेत आणि कस्टमायझेशनचा ऑप्शन देखील याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे। ड्रेपरी केल्याच्या नंतर बाप्पा किती छान दिसतात तुम्ही इथे बघू शकताय। खूप सुंदर या ठिकाणी बाप्पाला ड्रेपरी करून सजवलं जातं। माझं नाव त्रिवेणी कायंदे। ॲक्च्युली शारदा गणपती क्रिएशन्समध्ये गेल्या 6 वर्षापासून मी मूर्ती घेते। म्हणजे आमच्या एरियात भरपूर स्टॉल आहेत मूर्तींचे, असं काही नाही, पण इथे जेवढी व्हेरायटी आहे आणि रेट पण एकदम छान असतात, रिजनेबल असतात। त्यामुळे आम्ही दरवर्षी म्हणजे 6 वर्ष झाले मी यांच्याचकडनं मूर्ती घेतो आम्ही। आणि कशा कशा प्रकारच्या मूर्ती आहेत इथे? खूप आम्ही तर म्हणजे आमच्याकडे मागच्या वर्षी छोटा बाळ आला त्यामुळे बाल गणेशा आणि दगडूशेठ खूप वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये यांच्याकडे शाडू माती पीओपी सगळ्यांमध्ये, पण जनरली आजकाल शाडू मातीच्याच मूर्ती जास्त प्रिफर करतात आणि खूप सुंदर आणि सुबक असतात मूर्ती। आमच्या सोसायटीचा जो गणपती आहे तो पण यांच्याचकडनं घेतला जातो। थँक्यू। हाय, हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी। मी वैशाली, मार्केट अँड मच मोर या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे। तर फ्रेंड्स, गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांमध्ये होणार आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पाच्या सुबक आकर्षक शाडू मातीमध्ये आणि पीओपी मध्ये मूर्ती खरेदी करायची असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे शारदा गणपती या गणपती मूर्तीच्या स्टॉलमध्ये, ज्या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर सुंदर सुबक अशा बाप्पाच्या मूर्ती बघायला मिळणार आहेत आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत। यांच्याकडे तुम्हाला ड्रेपरी केलेले गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळतील। अशा वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये बघायला मिळणार आहेत। सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर स्टॉल बद्दलची डिटेल माहिती देण्यासाठी आणि यांच्याकडच्या सगळ्या बाप्पांच्या मूर्ती दाखवण्यासाठी आपल्यासोबत ताई आहेत। नमस्कार ताई, आपल्या नमस्कार ताई चॅनलमध्ये। तर पहिल्यांदा आमचे जे ऑडियन्स आहेत त्यांना आपल्या स्टॉलचा डिटेल ॲड्रेस सांगा। शारदा गणपती नावाचा स्टॉल आहे आमचा, लोहगावमध्ये पौडवाल रोडला, नियर 2M24 मेडिकल जवळ आहे। माझ्याकडे शाडू मातीमध्ये आणि पीओपी मध्ये दोन्हीमध्ये मूर्ती अवेलेबल आहेत। काय साईज मध्ये? 9 इंचापासून ते आपल्याकडे 3 फुटापर्यंत शाडू माती पण आहे आणि पीओपी मध्ये पण आहेत। तसेच आमच्याकडे कस्टमाइज ड्रेपरी करून दिली जाते। त्यामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे फॅब्रिक सिलेक्शन सांगता, लेस सिलेक्शन सांगता, ते मटेरियल तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे आम्ही मूर्तींना ड्रेपरी करून दिले जातो।
हे बघा अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे फॅब्रिक चॉईस करू शकता. तसेच आपल्याकडे लेस पण भरपूर अवेलेबल आहेत. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला लेस लावून भेटतील. तसेच ऑल डायमंड वर्क मूर्तीही करून दिल्या जातात. तसेच माझ्याकडे कस्टमाइज ड्रेपरीच्या सिंपल ही मूर्ती आहे. ओके. याला पूर्ण ड्रेपरी केल्यानंतर ही पूर्ण शाडू मातीमध्ये मूर्ती आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे फॅब्रिक चॉईस करू शकता. तसेच आपल्याकडे लेस पण भरपूर अवेलेबल आहेत. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला लेस लावून भेटतील. तसेच ऑल डायमंड वर्क मूर्तीही करून दिल्या जातात. तसेच माझ्याकडे कस्टमाइज ड्रेपरीच्या सिंपल ही मूर्ती आहे. याला पूर्ण ड्रेपरी केल्यानंतर ही पूर्ण शाडू मातीमध्ये मूर्ती आहे. याला पूर्ण ड्रेपरी केल्यानंतर त्याचा लुक असा येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुम्ही जी मूर्ती चॉईस करता त्याला पूर्णपणे ड्रेपरी करून दिली जाईल. एक मूर्ती करायला आपल्याला सर नियर 2 आवर्स लागतात आणि ते आहे कस्टमरच्या डिमांडप्रमाणे जसं त्यांना पाहिजे असेल त्याप्रमाणे आम्ही पूर्ण करून देतो. तुम्हाला अशा आकर्षक आणि पूर्ण तुमच्या मनाप्रमाणे ड्रेपरी केलेल्या मूर्त्या हव्या असतील तर आवर्जून आमच्या शारदा गणपती स्टॉलला लोहगाव पोडॉल रोडला व्हिजिट करा. आणि किती प्रकारच्या मूर्ती आहेत मग आपल्याकडे? आपल्याकडे जवळजवळ 50 प्लस मॉडेल्स आहेत आपल्याकडे. ओके ओके. तर काय दाखवताय स्टार्टिंग? सुरुवातीला आपल्याकडे आहे 9 ते 10 इंचापासून मूर्ती आहे. ह्या पूर्ण शाडू मातीमध्ये पण याच्याकडे आपल्याकडे 10 ते 12 मॉडेल आहेत अवेलेबल. लालबाग, दगडूशेठ, बाल गणेश, पद्मासन, कसबा पूर्ण जे ज्यांना जशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला अवेलेबल होते. 9 इंचामध्ये स्टार्टिंग रेट आपला 9 इंच आहे 1100. तसेच आपल्याकडे 1 फूटमध्ये पण वेगवेगळ्या मॉडेल्स आहेत अवेलेबल आणि हे पण पूर्ण शाडू मातीमध्ये आहे आणि याचे रेट पण रिझनेबल आहेत. 1800 पासून आपल्याकडे सुरुवात आहे. ओके. म्हणजे एकदम रिझनेबल सर्वसामान्य सगळ्यांना परवडेन अशा रेटमध्ये आहेत. तसेच आपल्याकडे 1 फुटानंतर 1.25 फूटमध्ये पण त्याचप्रमाणे भरपूर मॉडेल्स अवेलेबल आहेत. आणि ड्रेपरी डायमंड वर्क आपल्याला सगळ्यांना करून भेटतं. 1.25 फुटापासून आपण फुल ड्रेपरीच्या ऑर्डर घेतो. ओके. इथं मग ड्रेपरीचे रेट वेगळे असतात? ड्रेपरीचे मॅम मूर्तीच्या व्यतिरिक्त ड्रेपरीचे रेट असतात. आपले फुल ड्रेपरी 1,500 रुपये रेट आहेत आणि काहींना नुसता फेटा पाहिजे असेल तर ते आपल्याला 500 ते 600 पासून चालू आहेत. त्यामध्ये बालगणेश फेटा अवेलेबल आहे, पैठणी फेटा आहे. ॲज पर डिमांडच्या कस्टमरच्या डिमांडनुसार आम्ही तुम्हाला जो कलर पाहिजे त्या कलरमध्ये पण तुम्हाला फेटा करून देऊ शकतो. कस्टमायझेशनचा पण तुमच्याकडे ऑप्शन आहे. हे 1.5 फूटमध्ये शाडू मातीतले मॉडेल आहेत आपल्याकडे अवेलेबल. यामध्ये लास्ट इयर POP मध्ये एक दंत होता, यावर्षी आपण शाडू मातीमध्ये अवेलेबल केलेला आहे. तसेच बालगणेशमध्ये पण तुम्हाला चांगले ऑप्शन अवेलेबल होतील. बालगणेशला पण तुम्हाला तुमच्या डिमांडनुसार ड्रेपरी करून दिली जाते. फारच सुंदर ड्रेपरी केल्याच्या नंतर मूर्तीला किती छान लुक येतो तुम्ही इथे बघू शकताय. तुम्हालाही असं पाहिजे असेल तर तुम्ही शारदा गणपती या स्टॉलला भेट द्या. मला वाटतं किती दिवस अगोदर ड्रेपरी सांगायला पाहिजे तुम्हाला? तुम्ही बुकिंग ज्यावेळेला मूर्ती करता त्यावेळेला ड्रेपरी सांगितली की त्यानंतर आम्ही त्या एका दिवसामध्ये तुम्हाला ड्रेपरी करून मूर्ती रेडी करून देतो. इथे आपल्याकडे 1.25 आणि 2 फूटमध्ये शाडू मातीच्या मूर्ती आहेत अवेलेबल. मंडळासाठी काही जण घरगुती पण बसवतात, त्यामध्ये पण तुम्हाला ड्रेपरी करून भेटेल. हा ड्रेपरी केलेला बघू शकता किती सुंदर दिसतो आणि फेटा पण येणार आहे ह्याच्यासोबत. पैठणी फेटा आहे किंवा तुम्हाला कस्टमाइज करून पाहिजे असेल तर कस्टमाइज फेटा पण मिळेल आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या मूर्ती आहेत. तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. मग तुम्हाला दगडूशेठ गणपतीचा पाहिजे, कसबा गणपतीचा पाहिजे, बालगणेश पाहिजे, ऑप्शन भरपूर आहेत. फक्त तुम्हाला यायचे आणि चॉईस करायचे. आणि ड्रेपरी केल्याच्या नंतर दगडूशेठ गणपती महाराज कसे दिसतात तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ड्रेपरी करून घेऊ शकता. POP मध्ये पण आपल्याकडे 1 फुटापासून 3 फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहेत. 1 फुटामध्ये पण तुम्हाला युनिक मॉडेल पाहिजे असेल, उंदरावर बसलेला, परत सोफावर बसलेला, जास्वंदावर बसलेले, असे वेगवेगळ्या प्रकारचे बालगणेश पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. तसेच 1.5 फूटमध्ये असलेला ब्राह्मण बैठकमध्ये हा इन्स्टाला खूप ट्रेंडिंग चालू आहे. ही पण आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे. तसेच चेअरवर बालगणेश, उभा गणपती, दगडूशेठ हलवाई असे वेगवेगळे जे मॉडेल तुम्हाला अवेलेबल इथे भेटून जातील. अच्छा. आणि हे काय स्टार्टिंग रेंज मध्ये? हे आपले 1800 पासून सुरुवात आहे 1 फुटाचे. तसं 1.25 फूट 2700, तुम्हाला 1.5 फूटमध्ये 3500 पासून अवेलेबल होते. तसेच आता ट्रेंडिंगमध्ये असलेले अघोरी गणपती तेही आपल्या स्टॉलवर अवेलेबल आहेत. 1.5 फुटापासून हा मूर्ती आपल्याला 2 फुटापर्यंत पण आपल्याकडे अवेलेबल आहे, तुम्हाला नक्की भेटून जाईल. तसेच दगडूशेठ आहे आपल्याकडे, तमिळ लुकमध्ये आहेत. ही आपल्याकडे 2 फुटामध्ये, पण यामध्ये पण आपल्याकडे 1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत असे ऑप्शन अवेलेबल आहेत. त्यामध्ये पण माझ्याकडे भरपूर प्रकारचे मॉडेल आहेत. त्याच्यामध्ये पण 1.25 फुटापासून 1.5 फुटापासून सगळ्या मूर्तींमध्ये साईज अवेलेबल आहे. आणि आपला मेन नॅचरल बॉडी टोन असा आहे की तुम्हाला गणपती बाप्पा समोर असले की रिअलिस्टिक समोर बसल्यासारखे जाणवतील, असा आपला POP मधला बॉडी टोन आहे.
तसेच POPला पण आपल्याकडे फुल ड्रेपरी करून दिली जाते ॲज पर तुमच्या कस्टमर डिमांडनुसार. हे बघा अशा आकर्षक सुंदर सुंदर तुम्हाला 2 फुटामध्ये मूर्ती अवेलेबल होतील. हा टिटवाळामध्ये पण आहे, यामध्ये पण तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन पितांबरमध्ये भेटून जातील. ऑप्शन भरपूर आहेत, अनलिमिटेड या ठिकाणी. आणि ड्रेपरी पण तुम्हाला पाहिजे अशी तुमची जशी डिमांड असेल त्यानुसार तुम्हाला करून दिली जाणार. बालगणेशमध्ये पण आपल्याकडे युनिक मॉडेल अवेलेबल आहेत आणि बालगणेशला पण तुमच्या मनाप्रमाणे ड्रेपरी करून दिली जातील. तसाच राजहंसवाला हा वेगळा मॉडेल आहे. सगळ्याच मूर्तींना ड्रेपरी करता येते का, काही म्हणजे स्पेशल व्हरायटी असतात ड्रेपरीसाठी? ड्रेपरी सगळ्या मूर्तींना करता येते, जसं कस्टमरला आवडेल तसं. काहींना सिंपलमध्ये मूर्ती हवी असते, काहींना ड्रेपरी करून हवी असते, त्यामुळे त्यांच्या डिमांडनुसार आम्ही करून देतो. सध्या ट्रेंडिंग चालणारी विघ्नहर्ता मूर्ती पण आपल्याकडे 2 फुटामध्ये अवेलेबल आहे. ओके, खूपच सुंदर, अगदी नॅचरल असे बाप्पा समोर बसले तसं वाटते. जशी कस्टमाइज ड्रेपरी करून दिली जाते आपल्याकडे, तसं पण ॲज पर तुमच्या डिमांडनुसार फुल डायमंड वर्क पण करून दिलं जातं. त्यामध्ये अशा प्रकारे डायमंड वर्क अवेलेबल होतील. पूर्ण ड्रेपरी शीट वर्क करायचं म्हणलं की आपल्याला त्याला 1 तास लागतो. सिंपल डायमंड वर्क असेल तर आपल्या अर्ध्या तासामध्ये कव्हर होतं. आणि सगळ्याच मूर्त्यांना करून द्या? सगळ्या मूर्त्यांना नाही करत, जसं कस्टमरला काहींना सिंपल पाहिजे, काहींना डायमंड वर्क हवंच असतं, त्यांना आपण त्यांच्या डिमांडनुसार करून देतो. आमच्याकडल्या तुम्हाला आत्ता सध्या मी सगळ्या मूर्ती दाखवल्या आहेत. तुम्हाला तर मूर्ती आवडल्या असतील तर अवश्य शारदा गणपती स्टॉलला व्हिजिट करा. डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये दिले जातील. थँक्यू.